आज शेती करत असताना आपण जो खर्च करतो तो खर्च पण निघणं कठीण आहे, एवढी परिस्थिती आजची बिकट आहे। आणि शेतकऱ्यांना आज काय हवंय तर सरकारने आपल्याला हातभार लावावा। आपण जे पीक पिकवलंय, ज्या पिकाचं नुकसान झालंय त्याचा मोबदला आपल्याला सरकारने द्यावा। मोबदला तर सोडून द्या, तुमच्या पीक विम्याचे निकष देखील सरकारने काढून टाकले। म्हणजे तुम्हाला जे अतिवृष्टीचा निकष होता तो काढून टाकलाय। तुमच्या पिकाला जेव्हा पाऊस हा जास्त दिवस येणार नाही आणि तुमचे पिकं जर सुकली तेव्हा तुम्हाला पीक विम्याचा जो लाभ मिळायचा तो आता मिळणार नाही। म्हणजे सरकार तुम्हाला काहीच देणार नाही। पीक विम्यात मधलेही जे निकष होते तेही काढून टाकायचे। म्हणजे शेतकऱ्यांना रडकुंडी आणायचं काम सरकार करतंय। बरं, फक्त तुमचंच आहे का? तर माझ्या या लाडक्या बहिणी ज्या निवडणुकीच्या काळामध्ये एवढं डोक्यावर घेतलं, लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करून करून प्रत्येक माणूस तुमच्यापर्यंत येत होता। मला सांगा, निवडणूक झाल्याबरोबर यांच्यासाठी किती निकष लावले? काय तर म्हणे तुमच्या दाराजवळ गाडी आहे, तुमचा पगार बंद। तुमच्याकडे शेती आहे, पगार बंद। तुमचं 2 लाखाच्या वरती उत्पन्न आहे, पगार बंद। तुमच्याकडे तुम्ही एखाद्या नोकरीला आहे, पगार बंद। असे कितीतरी निकष लावून लाखोच्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणींचा पगार बंद करण्याचं काम ह्या सरकारने केलं।